तर रामराम मंडळी, मी ऋषा स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा तडकदार भडकदार लज्जतदार स्वस्त मजबूत टिकाऊ अशा या आपल्या खट्ट ब्लॉग मध्ये 100 दिवस 100 ब्लॉग आपलं चॅलेंज चालू आहे. आणि त्यातला आहे 4था दिवस. काल 3ऱ्या दिवशी तुम्ही आमचं मयातलं घर ही बघितलंच असशीला. तर 4थ्या दिवशी मी तुम्हाला दावणार आहे आमची राहणे बिणे कसा कसा विषय उस बिस ही पण आमचंच राहणार आहे. ही तुम्हाला येता येता धावतो. आणि आमच्या सोबत आहे ते आमचं कुख्यात चेहरा रोहन भैया, लक्षावधी पोरींच्या दिलावर राज करणारा राजा माणूस आणि चिचा खाणारा. आणि दुसरा आहे हा वैभव. या दोघांचं इनॉग्रेशन आज मी केलंय तुमच्या देखत. इनॉग्रेशन काय असेल ती XYZ. तर ही दोघं काय आपल्या सोबत असते ती. तर पहिल्या 3 ब्लॉग मध्ये ही काय तुम्हाला दिसलं नाही ती, कारण ती इंडिव्हिज्युअल केलेलं इकडे तिकडे आपलं होतं. आणि ह्या आजच्या ब्लॉग बसलं ही कार्यकर्ता ह्यातला एक तर चेहरा रोजच्या रोज जो तुम्हाला दिसणार, रोज बघायला भेटणार. एका दिवस स्लॅग पडेल कारण तर मागणं माप काढणारा वैभव. तुम्ही आधीच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असतं, माघारी माप काढणारा भांडुगळा. ह्याच्या आपण व्हिडिओ पण बनवलाय. तर चला आम्ही निघालो आमच्या खालच्या रानाकडे आता. तर खालच्या रानात आम्ही काय काय लावले आणि कसं कसं रान आहे आमची ती धावतो. हे आमचं चुलत्याचं रान आहे. इथं हरभरा, गहू, शाळू, मका सगळं. शाळू कुठे दिसते सांग मला बघत तू. ह्यात एखादं बियाणं शाळूचं असेल एवढ्या सगळ्या साम्राज्यात. शाळू नाही असणार बियाणं एखादं चुकून तुझ्यासारखं एखादं आलं असेल की चुकून बियाणं तसं. नाही म्हणजे बियाणं चुकून आला असणार या शाळेतून. 20 लाखात एक तर बियाणं आला असणार. तर वय बा तुम्ही काय लावलं रानात? काय नाही गांजा. आणि रवणे तू काय लावलीस? चरस अप्पू. आणि मी लावले ऊस, कारण आम्हाला ऊसाशिवाय पर्याय नाही. 4 कांडक्या गेल्या तरी चालते, परवडते आपल्याला. काय म्हणा रवण्या वर्षाला 2 नंबर काय करा नाही. रोहन भाई त्यांचं कसं साम्राज्य आहे हो, ती लगेच मिटतेच मॅटर त्यांचं. आपल्यासारख्यांचं काम नको वय भाई. चरस गांजा अप्पू लावायचं. नाही रोहन भैयाचं कसं आहे, रोहन भैया लय मोठं व्यक्तिमत्व आहे. चष्म्यावर काहीतरी बसला आहे घातली. चिलटाची इतकी हिंमत चिलटाची हिंमत, चिलटाची लय हिंमत वाढली आजकाल. रवण्या चिलाट ही केलं, चिलटानं सुसू गेली माझी चष्म्या घेऊन. तर चालायचं तेवढं भावानो. आणि वैभव भैया बघा की दिवसाचं लय चकाक तुझं वैभव बरं का, पांढरा दिसायला लागलास आजकाल. ही आमच्या लाला त्यांचं रान आहे. लाल्यानं गहू केलाय. कसा आहे सुंदर सुरेख आहे काय? नाही सुंदर आणि सुरेख असा रेखीव आहे. तर वैभव भाईचं पण एक नवीन कट्ट चॅनल आहे गांडूळ गेमिंग. तर गांडूळ गेमिंग हे बघा सर्व आहेत गांडूळ गेमिंगचं. सांग की जरा सांग की गांडूळ गेमिंग काय, माझा चॅनल सबस्क्राईब करा. म्हण काय सबस्क्राईब करा तेवढं. म्हण काय तू म्हण. काय म्हणू बाबा काय म्हणू. बघा असं बोलतोय, मग कसं याचं सबस्क्रायबर गेन व्हायचं, कसं काय वाढायचं. तर ही आमची हिर आहे. तलावाला पाणी आल्यामुळे गच्च भरल्या. ही तुम्ही माझ्या सगळ्यात पहिल्यांदा ब्लॉग मध्ये, सगळ्यात पहिला ब्लॉग आहे का नाही त्यात मी बघितलं. हिरीतलं पाणी नाही, ह्या हिरीत सोडायला लागले. आता सांगा वरच्या हिरीतलं पाणी येते भांडुगळा. ही हिर भरली पाहिजे कायम. साम्राज्य आहे ह्या हिरू. ह्या हिरीला आपण एक बोकाड कापलं वैभव, माहित आहे का तुला? ते बोकडा आमचं होतं. चल तुमचं ऐकलेलं मी आईला वैभ्याचं बोकाड हे हिरू कापलेलं वाटतं. ह्याच्या आईला असा विषय झाला. आणि आजपासून दिवसा लाईट आहे वैभ्या. रातची लाईट बंद झाली, आता दिवसा लाईट कायम असेल ती. साम्राज्य दिवसाच तुमचं. तर मी आलोय सध्या आमच्या खालच्या रानात. आता खालच्या रानात आमच्या लय काय काय भिन्न भिन्न प्रकारचं मेनू लावली ती. त्यात मी पण गहू पेरलाय बरं का. म्हणजे मी स्वतः माझ्या हाताने त्याची पेरणी टोकणी केली. मिशन आणलेले आपण, मला माहिती आहे. हाताने सांगू नको तू. मिशन आणलं तर मशीन आणलेली. तर आमच्या रानापाशी पोहोचलोय. पहिल्यांदा इथं सर्वप्रथम तुम्हाला एक असं झाड लागल लिंबवाचं, लिंबट झाड. बारक्या मोसंबी आहे. बारक्या मोसंबी आहेत. हा बघा इथं आहे बारकी मोसंबी आहे का. मोसंबी पिकल्या. पिकल्या मोसंबी घेतोस का वैभ्या खायला? कलर याला राहिले. आता जरा कलर आलाय. कलर आला नाही तर तोडल्या मला. कलर निम्मा आलाय की. निम्मा येऊन काय खाऊन बघ बरं, गोड आहे का तुरट आहे. आंबट गोड आहे. तर आमच्या रानापाशी फायनल इथं पोहोचलो. इथं आमचं 1 एकर रान आहे. 1 एकराचा डाग आहे सगळा. 1 एकर 8 गुंठ बांध बिंद धरून सगळं. आणि ह्या 1 एकर 8 गुंठ्यात आमचं सध्या खोडवं आहे. खोडवं आणि ही मका लावलाय कडकडनं इथं. हा सर फादरच्या नाव आहे, पण वैयक्तिक साम्राज्य फादरच आमच्या मनाची. आणि ह्याच्या कडेला ही कडे लावला हरभरा. म्हणजे ह्यात निम्म निम्म पार्टिशन करून लावलंय. आणि इथं जरा हे लावल्या भाजी बिजी लावल्या बारीक आत्ता उगावल्या. इकडं कांदा लावलीत पुढच्या बाजूला. इकडं सगळा हरभरा आहे. सगळा टोटल हरभरा आहे. टोटल म्हणजे कडपर्यंत नाही, निम्म्यापर्यंत आहे. निम्म्यापासून सगळा तिकडं गहू आहे. तर तो पण तुम्हाला धावतो. चला आईला इथं भाजी लावली वाटतं बारीक बारीक. कडन चालू आहे कडन. आड बघलं नाही. तर रोहन हा वैभ्याच्या नेटवर जगलेला राजा माणूस आहे. काय म्हणा जरा वैभव हा
वैभ्या काय म्हणा तुला लय माझं शोधायचं. आईच्या गावात एवढं असलं बोललास त्याची लायकी किती? आईच्या का अरे काय राहू रे आई की पुढं हे असं असतं बघा आणि नेट चालत नाही मग. आर्याचा मेसेज आला असेल रे वैभ्या आर्या ही रोहनच्या दिलावर राज करणारी पोरगी आहे एक वैयक्तिक साम्राज्यानं होती ती आता सोडून गेल्या पण तो कबीर सिंग काय झाला ना बांडुगोळा तो म्हटला गावात आमच्या लय पुऱ्या दुसरी कुठली तर काढतो आमच्या गावात तर इथं आम्ही जरा ही पण लावली लसूण आहे आता मी माझ्या हाताने लागवड केल्या लसणाची थोडीफार एक 10-12 रोपं मी लावली ते माझ्या हातानं वैयक्तिक ह्या हातानं तरू रोप आणि हे आमचा मका आहे मक्यावर जरा आळ्या बिया झाली त्या बांडगुळानी लगा शेंड पाक खाल्ली बघ की मक्याचं आळ्यानी आणि आता इथं आता आपण काय बघायचं आहे वैभ्या इथं यो गहू आपण मशीन लावून आहे ती टोकणी यंत्र असतं या नाही 500 रुपये देऊन भाड्यानं आणलेली आणि 1.5 तासात सगळा गहू लावलेला त्या मशिनीनं ह्यो गहू लावलाय मी सगळा असा आणि एका रेषेत सगळा उगवलाय एकसारखा व रवणे आपणच होतो गहू लावायला संध्याकाळी 7 वाजलं माहिती का आपल्याला गहू लावून जायला घरला वैभ्या भेट होतं भूतासनी हिरोन येताना अंधार पडला मी येणार नाही म्हटला अंधार पडला भूत असते ती खाली हिरो चांगली ना माझी म्हणजे वैयक्तिक साम्राज्यानं काहीतरी होईल त्याला म्हणून तो भेट होता फुटवा वगैरे बघा गहू कसा आला या टकाटक आलाय ना टकाटक गहू आला टकाटक या दोघांची भांडणं लागली काहीतरी विषय चालू आहे त्यांचा बर वैयक्तिक साम्राज्यानं बोला काय म्हणाले तर यांच्या दोघांची फायटिंग लागणार आहे आम्ही दोघांच्या मध्ये माईक देतो आणि ही करा शिव्या द्या आता चला चालू करा डाव बस. डावडीस काय कर वैभे जिरली तर ह्या दोघांची भांडणं अशीच चालू राहते ती कुठं जाईल तिथं ह्या दोघांचं ठिणग्या उडते तलवारीच्या यांच्या कारण 2 तलवारी एकमेकाला घासल्या की ठिणगी उडचेत कारण समजणेवाली को इशारा कॉपी आहे आणि वैभवला चहा पाहिजे आता त्या बिग बॉस मध्ये एक बारकं गेलं माहिती आहे का चिंडक त्याला पण कायम चहाच पाहिजे असतोय बिग बॉस मला चहा पाहिजे कोणाबर बोलायला बांडुका कोणाबर बोलतो गावलं कोणाबर बोलतोयस हे कुणाबर बोलत असं वैभ्या पुरगी असेल कारण पुरगी शिवाय जान आहे आईच्या गावात जान वैभ्या जान गावला तर जानचा फोन आला त्याला जाननं फक्त एक मिस कॉल जरी मारला तर रोहन हाय त्या अरे टंबरा सांडला असेल तर टंबरा घेऊन पळत जातोय पण जानला दुखवणार नाही एवढं जानची दहशत आहे पण जान काय धावलंय की आम्ही धावू शकलो नाही याचा विचार चाललाय याचा विचार चालला आपला त्याचा आता शोध लावला पाहिजे आम्हाला लवकरच तर ही रान आमचं एक डाग बघितला आता वरच्या बघलेला आपण जिथनं ब्लॉक चालू केलता तिथं पण आमचं थोडंफार रान आहे थोडंफार म्हणजे बलाढ्य असं रान आहे तिथं लय आहे काय माझं वैभ्या आणि गव्हाला पाणी धावलंय पप्पानी पाणी धावलंय गव्हाला आमच्या फादरनं परवा वर माळाला नाही जायचं माळाचं रान एक आहे आमचं ती लवकरच पुढच्या ब्लॉग मध्ये तुम्हाला बघायला भेटेल लवकरात लवकर तिथं काय काय विषय कसा आमचा होणार आहे ती लवकर तुम्हाला बघायला भेटणार पुढच्या ब्लॉग मध्ये जानचा फोन आल्यानंतर लांब पळणारा बोर मध्ये टाकील पाणी वरपर्यंत आहे पाक हाताने येतंय हा होय आईला आमच्या रानातलं बोर आहे बोर दावायला राहिलच की तो म्हणतो मोबाईल तुझ्या हातात आहे बोर दावायला पडला बिडला तर मोबाईल निघायचा नाही काय पाक वरपर्यंत पाणी असतंय आत घाल की मोबाईल ते आत नाही माईक तेवढं नेतो ऐकणार माझ्या ते ओयच्या गावाला माईक टाकतील ढबाक डुबुक पाणी वाजतंय आमच्या एवढं वर पाणी आहे काय होय पाणी लय वर आहे इथं पण मोटरच नाही त्यात मोटर बिटर काय नाही एक पाणी माहिती हे काय म्हणलं हात घालून पाणी हातात नाही आलतं मध्ये पाऊस पडलेला नाही पाऊस पडला मध्ये पाऊस पडला तेव्हा पाणी येत होतं वर तर सध्या चालत चालत आम्ही ह्या कच्च्या रस्त्याने इथं आलोय आमच्या जुन्या हिरीवर इथं आमची जुनी रान रवणी आहे तर पावटे शेंगा तोडायला लागला या पोर आहे तिथं ह्या पावट्या शेंगा त्या बरं का रवण्या कालवण लय भारी होतं याचं एक तुडलेच मी
हाताला तेवढी तोडली बाबा. वैभव तू तोडणार आहेस का पावटे शेंग तोडा कशाला तर इथं वैभव ती पावटे शेंगा तोडते ती. तर आम्ही ती परडी सोडायला ही आमची जुनी हिर आहे. जुनी म्हणजे फक्त परडी सोडा, पाणी बिणी काय नाही आहे. पावसाळ्यात गच्च भरत्या. ओरिजिनल मोठं पावट ओरिजिनल बी आहे त्या पावट्याच्या. आईच्या गावात ह्याच्या. हो बघ, अरे किडला पावटा. पावटा किडका निघाला, रवण्यासारखा किडका निघाला पावटा. रवण्या तर बोरं काढायला लागलाय. हाताला उभा राहून. अरे कसे म्हटायचं का हे बोरं मला किती हे, अरे ही हो बघी बघी. अरे हे मला दे की. हे वैभव असलं वागला बांडुकुला. पाक खाली घेतले झालं वडावर. वड अजून जरा खाली वड राहून जरा खाली वड, जरा खाली वड भावा. पडलं लागा बोर तिकडे लाग कुठं राहुल्याला का असलं वागला खालीच पडलं बोर. तर लवकर चल. बरोबर पडलं, बरोबर बोर गावलं एक. आया बघून खावा. आया असल्या तर खावा. आया बघून का, आया असल्या तरच का, आया नसल्या टाकून दे. काय नाही ते. होय. आया असल्या तरच खा, चांगलं लागते बोर. तर या बोरात काय आया बिया काय नाही त्या, ही मी खाऊ शकतोय. क्वांटिटी एक नंबर. हॉटेल भाग्यश्री कथा आहे. गुळमाट, तिखट, आंबट. हॉटेल बोरवाडी. हॉटेल काढणार आहे नाही आता. कुठलं हॉटेल बोरवाडी. तिथं काय बोर ऐकणार काय केळ मटणाच्या बोराची भाजी करणार आहे. बोराच्या बियांच्या क्वालिटी क्वालिटी क्वांटिटी एक नंबर हो. शाखा देणे चालू आहे. शाखा देणं चालाय वैभव काय किती रुपयाला एक शाखा? फक्त 1 किलो बोरावर 1 शाखा. 1 किलो बोरा एक शाखा परवाडतंय. बोर दिशी पाहिजे ती ओरिजिनल बरं का रानात. रानात माळावली, हा. टेस्ट आली पाहिजे, फ्लेवर महत्वाचा आहे. तर चला आम्ही वरच्या रानाकडे आता आमच्या निघालोय, जाऊया. आणि तिथं आपला काय काय साम्राज्य आहे तिथलं ती जाऊ तुम्हाला. चला. त्याला खाल्ल्यावर त्याच्यातून असला भारी आवाज येत होता. सकाळी लवकर कधी मी असंच मळ्यात फिरत होतो. हा, तर ह्याच्यासारखं आपण पण केळीच्या चिप्सा बनवायच्यात लवकरच, सुट्टी द्यायची नाही. तर मी आलोय खालनं चालत चालत आम्ही आमच्या वरच्या रानापर्यंत आलो होतो. इथं पण सगळा मागाशीच बघितलं असता, स्टार्टिंग आम्ही इथनंच केल्या. इथं सगळा ऊस आमचा आणि इकडे नारळाचं झाडं बीड आहे. ही पण लवकरच तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये बघायला भेटेल, कुठल्या तर बघायला भेटणार लवकरच. आणि फादरनं सांगितलंय ठिबकच्या पाईपा चालू आहे तिथलं पाणी, ही पाणी बंद करून आपल्याला वरचं पाणी भरून घ्यायचं. आधी वरचं पाणी भरून घेतल्यानंतर टाकी बिकी आमची ती भरायची आहे. मग त्यासाठी इथला हॉलमधला बंद करायचा आहे. तर तो जाऊन मी बंद करतो. तर चाटशिरी जातो. तर चाटशिरी जातो, हॉल बंद करतो आणि वरची टाकी भरून घेतो. टाकी भरून झाल्यानंतर मग आपण इकडं असं सगळा ऊस आमचा घेऊ. टाकी भरून झाल्यानंतर मग आणि हॉल बंद करायचा ह्यो, कारण ऊसाला ह्या सगळ्या पाणी पडलं पाहिजे. तर चला जाऊया कडकडनं. ह्यो पण ऊस आमचाच आहे आणि ह्यो खालचा पण ऊस आमचा आहे त्या नारळीच्या झाडापर्यंत. ही पट्टी आपल्या इथली आणि ह्या वर्षी केलेली अडसाली लागण आहे आणि ही पण त्याच्यासोबतच केलेली अडसाली लागण आपलीच आहे. तर इथला हॉल बंद करतो. मग त्या तिथं झाडं बसली, टाकी आपली भरल लगेच. गोरासनी पाणी नाही 2 दिवस झालं प्याला, कारण लाईटचा काहीतरी प्रॉब्लेम झाला वाटतं. आणि इथनं पुढं आईच्या गावात फिरतो का ना हॉल. झाला बंद. ओकेच. ह्याच्या आईला हाताला काळं लागलं सगळं त्या फडक्याचं, शेवायला लागलं. तर जातो आणि जाऊन भरून घेतो सगळं, परत आणि हॉल बंद करायचा आहे. तर इथं पण आमचा सगळा ऊस आहे. ह्यो ऊस आहे इकडं आणि ह्यो बी सगळा ऊस आहे इकडं. असा हे सगळा ऊस आहे आणि तिथं आमचं जुनं घर आहे. हे तुम्ही कालच्या ब्लॉगमध्ये बघितलं असतील डे 3 मध्ये. आणि डे 4 आज नुसतं आमचं रान एक रान. आणि रानात आम्ही हुंदडलेलं इकडं तिकडं. इथं आमची तिथं झाडं पण आहेत इकडं 2-4 आणि इकडं शेवग्या 2-3 झाडं आहेत पुढं. ही पण आपल्याच बांधावं आहे सगळं. तर चालतंय, झालंय आजच्यापुरती एवढंच. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये तडकत्या भडकत्या चेहऱ्यात. आणि हे 2 मांडवी अशीच भांडणं करत असते रोजच्या रोज, काय तर थापा ओढायला लागले एकमेकाला. टाटा बाय बाय, सी यू. भेटू आपण उद्याच्या ब्लॉगमध्ये.